विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, आरटी, टार्टी, महाज्योती आणि सारथी अशा विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये शिष्यवृत्ती दिली जाते आणि त्याच्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। फॉर्म भरण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे। कोणकोणती कागदपत्रे लागतात ते देखील माहीत असणे गरजेचे आहे। अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YVD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। तर मित्रांनो, फॉर्म भरण्यापूर्वी ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं कोणकोणत्या भरतींसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी सुरू झालेली आहे हे सर्वात पहिल्यांदा माहीत असणे गरजेचे आहे। तर बार्टी SC कॅटेगरीला शिष्यवृत्ती देते, टार्टी SC कॅटेगरीला, आरटी जे आहे SC कॅटेगरीला मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असते। महाज्योती OBC SBC NT आणि विजय या कॅटेगरीना शिष्यवृत्ती देत असते आणि सारथी नावाची संस्था SCBC मराठा SCBC मधील मराठा आणि कुणबी कॅटेगरीच्या मुलांना शिष्यवृत्ती देत असते। आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे कोणती या ठिकाणी कोणकोणते स्पर्धा परीक्षांचे अर्ज सुरू झालेले आहेत ते अगोदर सांगून घेतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला सूचना सांगतो। आता सर्वात महत्त्वाचा इथं जर तुम्ही YVD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही। तर UPSC दिल्ली अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। सर्वात पहिल्यांदा सांगतो अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। फॉर्म कसा भरायचा याच्यावरती रात्री तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल। UPSC मार्फत बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योती सर्व संस्थांमार्फत, आता त्याच्यानंतर UPSC महाराष्ट्र सर्व संस्थांमार्फत अर्ज सुरू झालेले आहेत। MPSC स्टेट सर्व्हिस सर्व संस्थांमार्फत अर्ज सुरू झालेले आहेत। त्याच्यानंतर MPSC मेस सर्व संस्थांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत। फक्त MPSC कंबाईनमध्ये काय झालेले आहे, बार्टी, आरटी आणि महाज्योतीमध्येच अर्ज सुरू झालेले आहेत। टार्टी आणि सारथीमध्ये येथे अर्ज सुरू झालेले नाहीत। आणि बँकिंग रेल्वेसाठी अर्ज आधीच सुरू झालेले आहेत। बार्टीसाठी आणि महाज्योतीसाठी सर्व अर्ज सुरू झालेले आहेत। SSC CGL साठी महाज्योतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरतीसाठी बार्टी आणि आरटी मध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। फॉर्म कसा भरायचा डिटेल्समध्ये रात्री व्हिडिओ येईल। शिक्षक भरतीसाठी टेट म्हणजे महाज्योतीसाठी अर्ज सुरू झालेले आहेत, शिक्षक भरतीमध्ये महाज्योती संस्थेमार्फत। त्याच्यानंतर FC बार्टी, आरटी आणि सारथी मार्फत अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षा कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो। आणि सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे का आता मागील जे महाज्योतीने 2-3 रेल्वे आणि बँकिंगसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली त्याच्यामध्ये निधी रद्द करण्यात आलेला होता, परंतु जेवढ्या पण आता नवीन हे चालू झालेले आहेत त्यांच्यासाठी सर्वांना 72,000 ते 61,000 पर्यंत 72,000 ते 1,61,000 पर्यंत निधी तुम्हाला भेटणार आहे। आता तुम्ही इथे स्क्रीनवरती इथे बघू शकता बार्टी, टार्टी, त्याच्यानंतर हे चिन्ह आहे, त्याच्यानंतर सारथी, महाज्योती आणि आरटी जेवढ्या पण या 5 संस्था आहेत, ही संस्था सोडता ही संस्था नाही, ह्या जेवढ्या पण 5 संस्था ह्या 2 आणि ह्या 3 म्हणजेच बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी जेवढ्या पण संस्था आहेत त्यांच्या अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहेत। डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती समजून सांगेल, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वकष धोरणानुसार सन 2025-26 करिता बार्टी, टार्टी, सारथी, महाज्योती आणि आरटी या संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याबाबत येथे म्हटलेलं आहे। आणि सर्वांची एकच कॉमन एक्झाम होणार आहे, सर्वांची कॉमन एक्झाम होणार आहे। बघू शकता इथं सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन एंट्रन्स एक्झाम म्हणजे त्याला आपण CET असे म्हटले जातो, व पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम उमेदवारांबाबतच्या सूचना। आता या सूचना सर्वात महत्त्वाच्या आहेत, ते तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायच्या आहेत। आता इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे बघू शकता, सन 2025-26 करिता महाराष्ट्र राज्यातील बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि आरटी संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देण्यासंदर्भातील योजना लाभासाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी सामायिक परीक्षा म्हणजेच कॉमन एंट्रन्स एक्झाम तुम्हाला घेण्यात येणार आहे, तुमची सर्वांची घेण्यात येणार आहे। सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी अर्ज प्रक्रिया करायची आहे, म्हणजे अर्ज भरायचे आहेत। आता सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे त्यांनी इथं दिलेले आहेत बघू शकता, उमेदवारांनी कोणत्याही योजनेचा लाभासाठी सदर करावयाच्या अर्जाबाबतच्या सूचना इथे दिलेल्या आहेत। इथे काय म्हटलेलं आहे, ह्या कॉमन सूचना आहेत, या एवढ्या महत्त्वाच्या नाहीत, डायरेक्टली महत्त्वाचे जे पॉईंट आहेत तेच मी कव्हर करणार आहोत। आता इथं बघू शकता अदर कॅटेगरीसाठी बघू शकता इथे काय म्हटलेलं आहे बघू शकता, बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI
व RT संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज करते वेळेस उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. म्हणजे जातीचे प्रमाणपत्र, तुमच्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे. परंतु वेगळ्या संस्थांमध्ये बघू शकता, परंतु जी TRT आहे, ST कॅटेगरीसाठी TRT जी संस्था आहेत, ऑनलाईन अर्ज करताना अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचे वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी देखील तुमच्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे. सोबतच जात पडताळणी म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी देखील असणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय लाभ भेटणार आहे ते तुम्हाला येथे मी सांगतो. जे 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्या विद्यार्थ्यांचं आहे त्यांना येथे लाभ भेटणार नाही. आता येथील तुमच्याकडे महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघू शकता, सारथी मार्फत राबवित येणाऱ्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे उत्पन्न दाखला मागील 3 वर्षाचा तहसील यांच्या सहमतीने निर्गमित केलेला किंवा नॉन क्रिमिलियर दाखला असणे गरजेचे आहे. दोन्हीपैकी एक असणे गरजेचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथं ज्या कॅटेगरीने नॉन क्रिमिलियर आहे ते असणे बंधनकारक आहे असे देखील म्हटलेलं आहे. उमेदवार हा शासकीय सेवेत म्हणजे आधी या ठिकाणी कोणत्याही गव्हर्नमेंट जॉबला नसणे गरजेचे आहे. आता 1 मिनिट, जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच मी तुम्हाला सांगतो. अर्ज प्रक्रिया कशी भरायची, सर्व अर्ज भरण्यासाठी लिंक आहे आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात आलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं जे कागदपत्रांचा जो पॉईंट आहे मी तुम्हाला इथे सांगून घेतो. ब पॉईंटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, 1 मिनिट बघू शकता येथे ब पॉईंटमध्ये म्हटलेलं आहे, कोणत्याही योजनेच्या लाभासाठी उमेदवारांकडे आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हता तसेच इतर संबंधित कागदपत्रांची यादी असणे गरजेचे आहे. आता तुम्हाला एकूण सांगतो, आता शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी आहे. जर MPSC करत असाल तर तुम्हाला पदवी असणे गरजेचे आहे. जर तुम्ही 12वी म्हणजे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही फक्त 12वी देखील पोलीस भरतीसाठी फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला जात जमातीचे मूळ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. म्हणजेच काय, तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुमचे जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जमातीचे वैध मूळ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. ठीक आहे. म्हणजेच तुमची जात पडताळणी असणे गरजेचे आहे. परंतु ही फक्त ST कॅटेगरी TRT संस्थेसाठी आहे. बाकीच्या संस्थेसाठी फक्त जातीचा दाखला असेल तरी देखील चालेल. फक्त जी TRT आहे म्हणजे ST कॅटेगरी ज्यासाठी जी संस्था आहे त्याच्यामध्ये जातीचा दाखला प्लस जात पडताळणी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी देखील असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 10वी गुणपत्रक किंवा मूळ प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर 12वी मूळ प्रमाणपत्र म्हणजे तुमचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट असणे गरजेचे आहे. जर पदवी झालेली असेल, पदवीवरती फॉर्म भरायचा असेल MPSC बँकिंग वगैरेचे, तुमच्याकडे पदवी गुण प्रमाणपत्र मूळ असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे रहिवासी दाखला मूळ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे मूळ आधार कार्ड, ओरिजिनल आधार कार्ड असणे गरजेचे आहे. तुमचं आधार लिंक असलेले बँक पासबुक बँक अकाउंट असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तहसील कार्यालयातून निर्गमित केलेला मूळ उत्पन्नाचा दाखला स्कॅन प्रत तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. उत्पन्न दाखला असणे गरजेचे आहे. दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र, त्याच्यानंतर जे आहेत अनाथ असेल तर त्याचे प्रमाणपत्र, जर नॉन क्रिमिनल ज्या कॅटेगरीसाठी असणे ते देखील असणे गरजेचे आहे. आता विद्यावेतन कोणत्या संस्थेसाठी किती भेटते हे सांगतो. कोणत्या भरतीसाठी, जर तुम्ही UPSC दिल्लीसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला एकाच वेळेस पहिल्यांदा 18,000 भेटतील आणि 11 महिने कंटिन्यू तुम्हाला 13,000 रुपये भेटतील, एकूण 11 महिने. ठीक आहे. त्याच्यानंतर UPSC महाराष्ट्रासाठी जर तयारी फॉर्म भरणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता इथे 18,000 एकाच वेळेस पहिल्यांदा भेटतील. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला 13,000 रुपये येथे भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर MPSC साठी जर तुम्ही अर्ज प्रक्रिया करणार असाल तर बघू शकता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 12,000 रुपये भेटतील पहिल्यांदाच आणि प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये भेटतील. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क आणि गट ब साठी जर अर्ज प्रक्रिया करणार असाल तर तुम्हाला 12,000 रुपये प्रथम आणि प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये भेटतील. त्याच्यानंतर MPSC मेससाठी अभियांत्रिकी सेवेसाठी जर भरणार असेल तर 12,000 रुपये एकाच वेळी भेटतील आणि 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला भेटतील, एकूण 11 महिने. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी म्हणजेच JMFC साठी जर अर्ज प्रक्रिया भरणार असाल तर तुम्हाला 11 महिने पहिल्यांदा 12,000 रुपये भेटतील आणि प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये भेटतील. ठीक आहे. आणि इथे सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे बघू शकता, बँक, IBPS, रेल्वे
LIC, नाबार्ड इत्यादी तत्सम परीक्षांची जर पूर्व परीक्षाची अर्ज करणार असाल तर त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला भेटतील 10,000 रुपये आणि प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये भेटतील आणि याचा कालावधी 6 महिन्याचा आहे, 11 महिन्याचा नाही. जर तुम्ही पोलीस भरती, आर्मी म्हणजेच मिलिटरी म्हणजे अर्धी पोलीस भरती आणि आर्मीसाठी जर भरणार असाल तर तुम्हाला 6 महिने याचा लाभ भेटेल आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा 12,000 रुपये भेटतील आणि प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये इथे भेटतील. एकूण 72,000चा निधी पोलीस भरतीसाठी भेटेल. आणि तुम्ही या ठिकाणी SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याला कर्मचारी निवड आयोग असे देखील म्हटले जाते, या स्पर्धा परीक्षांची तयारी करणार असाल, याच्यासाठी फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला पहिल्यांदा एक वेळेस तुम्हाला 12,000 रुपये भेटतील आणि 6 महिने प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये एवढा निधी भेटेल. ठीक आहे. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी बघू शकता. आता वेगवेगळ्या संस्थांचे या ठिकाणी येथे हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी सोमवार ते शनिवार फॉर्म तुम्हाला त्यांच्या अडचणी असेल तर कॉल करू शकता. सोमवार ते शनिवारपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत देखील तुम्ही कॉल करू शकतात. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कसा भरायचा डिटेल्समध्ये संपूर्ण व्हिडिओ रात्री येऊन जाईल. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.